नमस्कार, जय हिंद. 9 ऑगस्टला शिफ्ट 1 मध्ये सामान्य विज्ञानाचे कोणते प्रश्न विचारले गेले होते, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जाणून घेणार आहोत. पुढे ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या प्रश्नांचा एकदा नीट अभ्यास करायचा आहे. तुम्हाला हे प्रश्न रिपीट होण्याची किंवा स्वरूप बदलून येण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे? तर बघा, पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 4 ओहम, 6 ओहम हे समांतर जोडणीमध्ये दिले होते. तर याचा एक प्रश्न होता, तुम्हाला एकूण रोध वगैरे काढावा लागेल आणि ह्याची जेव्हा आपण बेरीज करतो, तेव्हा एकूण रोध मिळतो, ठीक आहे? म्हणजे 4 ओहम, 6 ओहम याची जर तुम्ही बेरीज केली किंवा जितकेही रोध समांतर जोडणीमध्ये असतील, त्यांच्या बेरजेने एकूण रोध काढता येतो. त्यानंतर बघा, आययुपीएससी नेम विचारलं होतं प्रोपेनॉलचं, ठीक आहे? प्रोपेनॉलचं आययुपीएससी नेम काय, काही जणांनी बाकीही सांगितलेलं आहे, बट प्रोपेनॉलचं विचारलेलं होतं. प्रकाशाच्या परावर्तनाच्या विधान विचारलं होतं, की प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय किंवा परावर्तनासंबंधित विधानं होते. उष्णीय प्रभावाचे प्रश्न होते आणि जो प्रश्न आपण मॅरेथॉनमध्ये घेतला होता, आपण 8 तारखेला जो मॅरेथॉन घेतलेला आहे, त्याच्यातले ॲज इट इज क्वेशन पण तुम्हाला 9 तारखेच्या शिफ्ट 1 ला विचारलेले आहे. तुम्ही जाऊन मॅरेथॉन बघू शकतात. आपला मॅरेथॉन जो आहे तो रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला आता पण YouTubeवर अवेलेबल आहे, ठीक आहे. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड मिळून काय तयार होतं, ठीक आहे. नंतर आहे पेशी परासरण. पेशी परासरणाचा एक क्वेशन तुम्हाला होता. त्यानंतर बघा, त्वचेला इजा झाल्याने कोणत्या ऊतींवर परिणाम होतो? जसं मी तुम्हाला मॅरेथॉनमध्ये सांगितलं होतं, आपल्या त्वचेमध्ये इपिथेलियल टिश्यू असतात, ठीक आहे. याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात. जसे कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप आहे वसा ऊती, विरल ऊती, ज्याला ॲडिपोज आणि ॲरिओलर टिश्यू असं म्हटलं जातं. ते असतात आणि त्याला काय होतं, ते खराब होतात जर त्वचेवर इजा झाली तर, ठीक आहे. नंतर हिऱ्याचे अपवर्तन विचारलेलं होतं. स्थितीज ऊर्जाचा प्रश्न होता. रोलरचं तुम्हाला दिलं होतं. त्याच्यामध्ये जर वस्तुमानाला दुप्पट केलं तर स्थितीज ऊर्जा कशी काढणार? तर स्थितीज ऊर्जेचं सूत्र काय आहे? M × G × H, मास गुणिले ग्रॅव्हिटी गुणिले उंची, ठीक आहे. नंतर फूड चेन हा पण प्रश्न मी तुमचा घेतलेला आहे मॅरेथॉनमध्ये. मॅरेथॉनमधले ॲज इट इज क्वेशन तुम्हाला आलेले आहे. पुढे सुद्धा ह्याचा अभ्यास आपण करत राहणार आहोत. तेच प्रश्न पेपरला येणार आहे. फूड चेनमध्ये सगळ्यात जास्त केमिकल कोणाकडे असते? तर जसं की फूड चेनमध्ये सगळ्यात पहिले प्रोड्युसर येतो, त्याच्यानंतर प्रथम ग्राहक येतं, मग द्वितीय ग्राहक येतं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की असा आपल्यामध्ये असलेला एक घटक आहे, जो काय होऊ शकत नाही, विघटनही होत नाही आणि तो शरीराच्या बाहेरही जात नाही. मग फूड चेनमध्ये काय होईल? त्याचं ट्रान्सपोर्टेशन होईल, बरोबर? एकाकडनं दुसऱ्याकडे, मग तिसऱ्याकडे. मग जो लास्टला असेल ना फूड चेनमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे केमिकल जमा होतील, ठीक आहे. नंतर अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया. कोणती अभिक्रिया विचारली होती इथे तुम्हाला? अपघटन. एक जास्त मोठा जर समजा एखादा संयुग आहे, तर त्याला ब्रेकडाउन करून 2 मध्ये जर रूपांतर झालं, 2 प्रॉडक्ट तयार झाले, तर त्याला अपघटन अभिक्रिया बोलतात, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता तुम्हाला जीवाणू संघ, जो की आपण आपल्या आधीच शिकवलेला आहे, ठीक आहे. खूप दिवसापासून मी तुम्हाला सांगितलंय, की संघांवरती प्रश्न विचारले जातात. मॅरेथॉनमध्ये हा प्रश्न आपण एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. मॅरेथॉन तुम्ही जाऊन चेक करू शकता. जीवाणू संघ, जीवाणूला कोणत्या संघामध्ये टाकतात? तर जीवाणू हे मोनेरा संघामध्ये असतात. मोनेरा कशी आहे? एकपेशीय आहे. एकपेशीय आहे आणि सोबतच ते प्रोकॅरियोटिक आहे, म्हणजे आदिकेंद्रकी आहे, ठीक आहे. नंतर अंतर्वक्र आरशाचं तुम्हाला यू आणि व्ही दिलेलं होतं, म्हणजे प्रतिमा आणि वस्तूचं अंतर दिलं होतं. तुम्हाला फोकल लेंथ काढायची होती, म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागेल? सूत्र वापरावं लागेल, ठीक आहे. नंतर चेतापेशीचं काहीतरी विधान विचारलेलं होतं आणि कोणतं बरोबर आहे की कोणतं चूक आहे, अशा पद्धतीचं विधान होतं ते, ठीक आहे. नंतर तुम्हाला फोर्स बरोबर M × A म्हणजे मास गुणिले ए असं काहीतरी विधान दिलेलं होतं. नंतर थॉम्सनचा शोध. थॉम्सन यांनी काय केलं? तर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले गेलेले होते. ठीक आहे. सगळ्यांना समजलेलं आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या एक्झामला विचारलेले होते. आपण 9 तारखेच्या शिफ्ट 1 चं काय केलेलं आहे? प्रश्नांचा रिव्ह्यू केलेला आहे. भेटूया 3 वाजता लाईव्ह आपलं लेक्चर असतं. दररोज दुपारी 3 वाजता. त्यामध्ये आपण सगळ्या प्रश्नांचं व्यवस्थित छान एक्सप्लेनेशन करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद.